नमस्कार, मी संजय किणीकर. ऊस आंदोलन 13 दिवस झाले. सोलापूरच्या पूनम गेटजवळ आपला मायबाप शेतकरी ऊस बिलासाठी बसलेला आहे. गोकुळ कारखाना धोत्री इथे घातलेलं ऊस आणि त्या ऊस बिलाचं जे 7-7, 8-8 महिने झाले त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि यासाठी गेले आपण 4 तारखेला अर्धनग्न आंदोलन केला. प्रशासनाची भूमिका काय आहे आणि प्रशासन काय करते आहे आणि प्रशासन काय केलं आहे याचं एक त्या दिवशी आलेलं मला एक अनुभव मी कथन करतो आहे की गोकुळ कारखाना हा चालू केला पण रितसरमध्ये नाही दाखवला आणि तोपर्यंत ती लोक गप बसली. म्हणजे हा मालकशाही आणि याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणा यांचा सहभाग कसा असतो आणि हे सगळे मिळून शेतकऱ्याचा गळा कसा दाबतात ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोकुळ गोकुळ कारखाना. आता गोकुळ कारखान्याची जी त्यांनी गाळप केलेलं आहे ते गाळपाचं रीतसर त्यांनी तिकडे दाखवलेलं नाही, कळवलेलं नाही, गाळप परवाना नाही. आणि त्याच्यावरती गेल्या वर्षीची जी थकबाकीची कारवाई ती कारवाई प्रलंबित असताना तो कारखाना केला. हे न जाणण्या इतपत आणि चालू नाही असं न कळण्या इतपत प्रशासन काही येडं नाही आहे. पण प्रशासनातील बरीच लोक यात सामील आहेत हे निदर्शनास नक्की मात्र येतं. उपसंचालक प्रादेशिकचा जो काय आपला सोलापूरमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसाच्या लोकांना जेव्हाही शेतकऱ्यांची तक्रारी गेली तेव्हा कळालं असं त्याचं म्हणणं आहे. तोपर्यंत झोपला होता का? अरे कित्येक लोकांनी तुला वारंवार केलेल्या तक्रारी आहेत आणि यातून एकच निघतं की गोकुळ कारखाना आणि त्याचा जो मालक आहे त्यांनी परफेक्टपणे 420चा गुन्हा केलेला आहे. त्यांनी फसवणूक केलेली आहे. शासनाच्या कागदोपत्र्यांनी शासनाला त्यांनी कळवलेलं नाही आहे. शासनाकडून एनओसीच त्यांनी घेतलेलं नाही आहे, गाळप परवाना घेतलेला नाही आहे. हे तरी शासन आता पत्राद्वारे पण आपल्याला देतंय, सांगतंय. मग याचा अर्थ पहिलं काय झालं, त्यांनी शासनाची दिशाभूल केली म्हणून गोकुळ कारखान्यावरती 13 कोटी प्लस 13.5 कोटी काहीतरी त्यांनी ते दंडाची रक्कम आकारणी केलेलं पत्र दाखवलं. पण पत्र हा भूमिका आहे का? आज शेतकरी 8-8 महिने हवालदिल होऊन पूनम गेट सोलापूर येथे उपोषण करतात. अर्धनग्न त्यांच्या अंगावरची कपडे काढावी लागली, शेतात मेहनत करताना कपडे काढले, घाम गाळला. आता उन्हातानात त्यांना ती भयंकर त्रास सोसावा लागतोय आणि परिणामी त्यांच्या कुटुंबातील ह्या सर्व सदस्यांना देखील ह्याचं भोगावं लागतंय. आणि ह्याच्यामध्ये ह्या कर्मामध्ये सामील असणारी ही सरकारी यंत्रणा, ह्याच्यामध्ये जे काही संबंधित प्रादेशिक यंत्रणा आहे, साखर आयुक्ताची जी काही धोरणं आहेत, ह्या सर्व लोकांनी याच्यात वेळीच पायबंद केलं पाहिजे होतं. त्यांनी केलेलं दिसत नाही. याचा अर्थ दुसरी बाजू अशी होते की ह्याच्यामध्ये ही लोक सामीलच आहेत, फक्त डोळे बंद केले होते. हे सिद्धच झालंय जवळपास. आणि हे सिद्ध झालंय तरी देखील त्यांचा साखर आयुक्ताचा चेंडू कलेक्टरांच्या ऑफिसला पडला. कलेक्टरांनी तहसीलदार निवडला आणि तहसीलदारांनी कारवाई चालू केली. पण कारवाई तुमची होती बाबांनो, पण अगोदर जी कारवाई गरजेची होती ती जर अगोदर झाली असती, आज आमचा बाप शेतकरी तिथं नागडा बसला नसता, तिथं एवढं त्रास भोगला नसता. आज तुम्ही शेतकऱ्याची चेष्टा चालू केलेली आहे आणि त्याच्यावरती जी काय पुढारी आजपर्यंत, हे बघा, मी कुठल्याही राजकीय भागातून बोलत नाहीये, राजकीय कोणाची बाजू घेऊन बोलत नाहीये. प्रकर्षाने जाणवत आहे अक्कलकोट तालुक्यातील पुढारी, त्याच्यानंतर जे काय धाराशिवचे तालुका जिल्ह्याची पुढारी आणि सोलापूर जिल्ह्यातले पुढारी. अहो, तुमचा एखादा उमेदवार, एखादा मतदान, एखादा काय कमी जास्त झालं तर तुम्ही महाराष्ट्र डोक्यावर घेताय. आज आमच्या अक्कलकोट तालुका आणि धाराशिव, सोलापूर जिल्हा आणि धाराशिव हे 2 जिल्ह्यातले फसलेले हे शेतकरी आहेत. मी फसलेली मुद्दाम म्हणून म्हणतो कारण गाळप परवाना न घेता कारखाना चालू केला कसं काय? शासनाची फसवणूक केली आहे म्हणून दंडाची रक्कम आकारणी केली आहे म्हणून मी मुद्दामून आज त्या कारखान्याचा जो मालक असेल, जे काय असेल, त्यांनी फसवणूक केलेली आहे. तर फसवणूक केलेली आहे तर प्रत्येक शेतकऱ्याकडून FIR त्यांनी घ्यावं पोलीस स्टेशनमध्ये. FIR करायला आम्ही शेतकरी तयार आहेत, पण FIR घेतलं जात नाही, त्याच्या विरोधात कारवाई केली जात नाही. म्हणजे ही सोलापूर जिल्ह्यातली असो, धाराशिव जिल्ह्यातली असो, पण धाराशिव जिल्ह्यातली प्रत्येक पुढारी आपल्याला आज पाठिंबा देताना दिसतोय, प्रत्येक पुढारी आपल्यापर्यंत येऊन चाललेला दिसतोय. पण सोलापूर जिल्ह्यातली पुढाऱ्यांना कुठला दुष्काळ पडलाय तोच कळत नाही आम्हाला. सोलापूर जिल्ह्यातले पुढारी
का येत नाही तुम्ही? आज एका पक्षाची लोक आहेत का तिथे? आज सर्वपक्षीय लोक तिथे आहेत, शेतकरी आहेत. आज संकट त्यांच्यावर ओढवलंय आणि प्रकाशाने अक्कलकोट तालुक्यातली शेतकरी जास्त आहेत. तर आज पुढारी तिथं दिसत नाहीयेत. मी कुठल्या पुढारीला मेहरबानगी करा म्हणत नाहीये, पण कर्तव्य करा. ज्या अनुषंगाने आम्ही आपणास मतदानं केली आहेत त्या मतदानाच्या अनुषंगाने तुम्ही निदान आम्हाला सहकार्य करा. आज सहकार्याची अपेक्षा आहे. आज आम्ही सहकार्य मागतोय तुमच्याकडून. आम्हाला सहकार्य पाहिजे आहे, कारण ज्या प्रतिनिधीला आम्ही निवडून देतो ते प्रतिनिधी आमच्यासाठी काम करणं बांधीलच आहे. सेवक म्हणून तुम्ही गेलात आमचे आणि तुम्ही कार्य करावी अपेक्षा आहे. त्यामुळं प्रत्येक पुढाऱ्यांना, जे संबंधित पुढारी असतील त्यांनी त्यांचं योगदान द्यावं. आमचा हक्क, आमचा जो पोटा पाण्याचा उदरनिर्वाहाचं साधन आहे तो शेती आहे. शेतीमध्ये घाम गाळलेला आहे शेतकऱ्यांनी. त्याचा मोबदला कुठला तरी लुटारून घेऊन गेलेला आहे. 7-8 महिने आम्हाला मिळालेलं नाही आहे, तर तुम्ही मिळवून द्यावं ही अपेक्षा आहे आणि रास्त अपेक्षा आहे. यातून काय कुणाचं काय कुठल्या पक्षाच्या विरोधात धोरणातून आम्ही जातोय असं भूमिका नाही आहे. म्हणून मी सर्व पक्षीय लोकांना आणि शेतकऱ्यांना, बाबांनो, आता तुम्ही तयारी ठेवा की 4 शुभेच्छा गुन्हा दाखल करण्यासाठी. कारण ही सरकारी यंत्रणा त्यांच्या जे काही सेवक आहे त्यांच्या नोकऱ्या वाचवायला लागल्या. ती आता त्यांना कळलं की भूमिका मोठी होते. हे असं उपोषण आंदोलन होणार नाहीये हे वाटलं होतं त्यांना. साहजिकमध्ये निभावून जाऊ. गेल्या वेळेस 1-1 वर्ष आपण शेतकऱ्याचे पैसे खाल्लेले आहेत, वर्षानुवर्ष ठेवलेले आहेत. तर ह्याही वेळेस आपण तसं मारून जाऊ. पण आजचा वेळ, आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रशासनावरती दबावतंत्र चालू झालेलं आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांनी मिळून चालू केलेला आहे. आणि आज शेतकऱ्याची एकी दाखवणी गरजेची आहे. आणि मी आज सांगतो, जो पुढारी असतील ते असतील, बाबांनो, आज सहकार्य करा, नाहीतर उद्या येणाऱ्या भविष्यात तुम्हाला याचे परिणाम 100% भोगावे लागणार आहेत. कारण शेतकऱ्याची मतदान सर्व तालुक्यात, सर्व जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहेत. तर मी विनंती करतो, जे पुढारी असतील ते पुढाऱ्यांनी आम्हाला योग्य वेळी योग्य सहकार्य देणं अपेक्षित आहे आणि तुम्ही सहकार्य द्यावं आणि तुमची भूमिका तुम्ही रास्त मांडावी आणि कुणाला खतपाणी तुम्ही घालू नये. कारण आज शेतकरी त्याचं पोटावर मारलं जात आहे. आज तो उपासमारची वेळ त्याच्यावर आलेली आहे. आज त्याच्या नरड्याला आलेला आहे. आज त्याला फास घ्यायची गरज पडायला लागली. आज तो परिणामी हातबल झालेला आहे. आज त्याच्या लेकराबाळाच्या शिक्षणाची वेळ आहे आणि त्याला खूप गरजेचं आहे. तर मी विनंती करतो पुढाऱ्यांना, आम्ही तुम्हाला विनंतीच करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही निवडून दिलं तर विनंतीच करणार आहे. पण तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागावी ही अपेक्षा आहे. आणि शेतकऱ्यांना एकजूट झाल्याशिवाय आपला बिल मिळणार नाहीये. कारण पद्धतशीर शासकीय नियमानुसार ह्या लोकांनी डोळे जाग करून, एखाद्याला मुभा देऊन, त्यांनी गाळप करून, त्यांनी मस्त लूट करून व्यवस्थित नियोजनबद्ध यांनी कार्यक्रम आखलेला आहे आणि आपल्या शेतकऱ्यांची प्रतारणा झालेली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. तर तुम्ही भविष्यामध्ये तयार राहा. प्रत्येक शेतकरी ज्याचा शेतातील ऊस गोकुळला गेलेला आहे त्यांनी एक शेतकरी एक FIR ची तयारी ठेवा. म्हणजे बघा कसं होणार आहे भविष्यामध्ये, कारण ही काळाची गरज आहे. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतो की गोकुळनी रितसर काही न घेता त्यांनी गाळप केलेला आहे असं आज साखर आयुक्त स्वतः त्या दिवशी फोनवर बोललेले आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. तुम्ही कारवाई कराल नाही कराल, पण आम्ही मरतोय ना इकडे शेतकरी. तर त्यामुळे सर्वांना विनंती करतोय, शेतकरी आज एकजूट व्हा. आज गरज आहे. आज ही प्रशासनावर शेतकरी राजा हतबल झालेला आहे, पण लढाईला तो हतबल नाही आहे. आज लढाई आम्ही सगळी करू शकतो. आम्ही शेतात लढाई करतो, तर आम्ही रस्त्यावरची लढाई करतो, याचं उदाहरण दाखवून दिलेलं आहे. आणि भविष्यात आपल्याला अजून वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आहेत. नुसतं पूनम गेटवर बसून आपल्याला राहायचं नाहीये. तर प्रत्येक भूमिका, प्रत्येक आंदोलनाची पवित्रा, प्रत्येक मोर्चाची पवित्रा आपल्याला घ्यावी लागणार आहे. तिथं बसलेल्या जे काय आपले सहकारी शेतकरी मित्र आहेत, अमोल पाटील असतील, घोडके साहेब असतील, हे जे लोक आहेत त्यांचा हात बळकट करण्याची गरज आहे आपल्याला आणि आपण ते केलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. उद्या अशी पद्धत पडता कामा नये की आपला शेतकरी, अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातली बरीच लोक आज त्यांच्यावरती एवढा ताण आलेला आहे. कारखान्याला ऊस नेऊन टाकलेले ते गाडेवाले, त्यांच्या गळ्याला फास आलेले आहे, शेतकऱ्याच्या गळ्याला फास आलेले आहे. जोपर्यंत फास लावून मरून ही लोक जातील तेव्हा बिलं मिळणार का आमची? त्यामुळे मी आज एकच सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, गोकुळ कारखान्याचे जे काय पदाधिकारी असतील, मालक असतील, खरोखरच तुम्ही आहे ना, थोडंफार जरी राहिलं असेल तुमचं, तर तुम्ही शेतकऱ्याची देणी द्यायला पाहिजे. एवढ्या लाजा कशा काय सोडल्यात तुम्ही? लाजा तुम्हाला असल्या पाहिजे. तर मी
सन्माननीय तर लायकीचेच नाही आहेत. दत्ता शिंदे यांना बोलतोय की दत्ता शिंदे कुठंतरी बाहेर जाऊन फिरून यातून मार्ग निघणार नाही आहे. तुम्ही स्वतः तिथे काहीतरी मार्ग काढा. तुम्ही कारखान्याला ऊस नेलेला आहे, शेतकऱ्याचं दिशाभूल केलेले आहे, सरकारचं फसवणूक केलेली आहे. तुम्ही शासकीय परिपत्रकाची होळी करून तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही तिथं गाळप केलेलं आहे. हे आम्हाला कळतंय. एवढं काही येडे नाही आहे शेतकरी आम्ही. पण ते कधी कळतंय जेव्हा आम्ही लढाई उभारली तेव्हा आम्हाला कळायला लागलं. परिणामी दुसरी बाजू काय आहे, हे लढ्याला अजून मोठं स्वरूप येणार आहे. तर ह्या मोठ्या स्वरूपाला तुम्ही वेगवेगळ्या मुवमेंटली हे पुढे जाणारे शेतकरी जे आहेत त्यांना त्या मार्गाला नेऊ नका. आज लवकरात लवकर आम्हाला तुम्ही तुमची बिलं जेवढी काय हक्काची आमची रक्कम आहे ती देऊ केलं तर ते इथल्या इथं संपेल. नाहीतर विषय भविष्यामध्ये एवढा वाढणार आहे त्याची सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही गोकुळ प्रशासकीय यंत्रणा असेल आणि आमची सरकारी प्रशासकीय यंत्रणा असेल. त्याच्यामध्ये प्रादेशिक उपसंचालक असतील, त्याच्यामध्ये साखर आयुक्त असतील आणि ह्याच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या काळामध्ये परत कलेक्टर देखील असतील आणि ह्या सगळ्याला हातबल पाठिंबा देणारे आमचे पुढारी देखील असतील. त्यामुळं पुढाऱ्यांना भविष्यामध्ये जर तुम्हाला तुमचे पद राखायचे असतील, जर तुम्हाला परत निवडून यायचं असेल तर शेतकऱ्याची परीक्षा बघू नका. आणि आज विनंती आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, लुटला गेलेला आहे, त्याचा लुटीचा माल मिळवून द्या, त्याची जी हक्काची रक्कम आहे ती मिळवून द्या. सन्माननीय सोलापूर जिल्ह्यातील खासदार असतील, आमदार असतील, धाराशिव जिल्ह्यातले खासदार असतील, आमदार असतील, तुमचा आवाज आज शेतकऱ्याप्रतीचा कळू द्या आम्हाला. कुठल्या तरी सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही आहे ना शेतकऱ्याच्या पोटावर मारू नका. कारण इथं बसणारा, इथं कारखान्याला ऊस देणारा शेतकरी एका पक्षाचा कोणीच नाही आहे. आणि विनंती करतोय आपणास, आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त मोठे परिणाम भोगावे लागतील याची मी सर्वांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक सांगतोय. तर प्रशासकीय यंत्रणा, राजकीय नेते, सत्ताधारी लोक ह्या विषयाकडे आपण चांगल्या हेतूने बघावं आणि लवकरात लवकर आम्हा शेतकऱ्याला न्याय द्यावं. नाहीतर पूनम गेटला आज मंडप मारलंय, उद्या आम्ही पत्रा सेड मारू तिथे आणि परिणामी रक्कम घेतल्याशिवाय जाणार नाही. पण भविष्यामध्ये सत्ताधाऱ्याच्या खुर्च्या देखील राहणार नाही, त्याची लक्षात ठेवा. कारण शेतकरी जर एक होऊ शकतो तर कुठलीही लढाई त्याला आहे ना लई मोठी नाही आहे. त्यामुळे मी आज विनंती करतोय की कृपया आपण सर्वांनी याला न्यायिक बाजूने बघून न्याय द्यावं आणि आज शेतकऱ्याच्या पोटावर लाथ न मारता त्यांना सहकार्य द्यावं ही नम्र विनंती करतोय. आणि जाहीर पाठिंबा शेतकरी संघर्ष समितीला आमचा जाहीर पाठिंबा आहे, तो तसाच कायम आहे आणि अखेरपर्यंत राहणार आहे आणि आम्ही देणार आहे आणि योगदानमध्ये आम्ही सक्रिय सहभागी आहे. त्याबद्दल काही दुमत नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीत हा संघर्ष समिती काम करतोय. कुठलंही शंकेचं काम नाही. सरकारी यंत्रणेचं पितळ उघडं पडलेलं आहे. डोळे झाक करणं म्हणजे जाणीवपूर्वक डोळे झाक केलेले आहे. तर संबंधितावरती देखील आम्ही कारवाई मागतो आहे. तर बघूया किती यश येतंय आम्हाला. तर नक्की आम्ही आमचा लढा हक्काने, कायद्याने, संविधानात्मक, कायदेशीररित्या लढणार आहे. तरी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी सहकार्य करावे आणि शेतकरी ज्यांचा ऊस गेलाय त्यांनी तिथं 100% योगदान त्यांचं देणं गरजेचं आहे. मोर्चा असो, आंदोलन असो, काही उपोषणाच्या स्थळी त्यांनी येणं गरजेचं आहे आणि त्यांनी तिथं राहणंही गरजेचं आहे. कारण इथून पुढे भूमिका आपली अगदी वेगवेगळ्या भूमिकेतून आपण जाणार आहे आणि आपल्याला दररोज भूमिका मोठी करावी लागणार आहे. तर ह्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांनी हक्कासाठी लढायला तयार व्हायचं आहे. धन्यवाद. संजय किनीकर.